उपवासाचे खुसखुशीत साबुदाणा पापड करण्यासाठी इथे मी 1 ग्लास साबुदाणा घेतलेला आहे। जसं आपण खिचडीसाठी भिजवतो तसंच आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायचेत आणि नंतर ओव्हरनाईट आपल्याला भिजायला ठेवायचे आहे। आता हे रात्रभर मी भिजायला ठेवले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी 2 बटाटे मोठ्या साईजचे घेतलेले आहे। ते स्वच्छ धुवून त्याची साल काढून अर्धा तासासाठी इथे तुरटीच्या पाण्यात ठेवलेलं आहे। तुरटीची पावडर अर्धा चमचा टाकली, तुम्ही हवं तर तुरटीचा खडाही टाकू शकता। अर्धा तासामध्ये सगळी कामं आवरेपर्यंत ते छान असे स्वच्छ धुवून पांढरे शुभ्र होतात, म्हणजे लालसर असे पडत नाही पापड किंवा बटाट्याचा किस बटाटा लालसर होत नाही। तर हे स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर किसणीने किसून घेतले। तुमच्याकडे मोठ्या साईजची किसणी असेल तर त्यावरही तुम्ही किसू शकता। पुन्हा हे 4 ते 5 पाण्याने धुवून पुन्हा आपल्याला तुरटीच्या पाण्यामध्ये एक 10-15 मिनिटासाठी ठेवायचे, बाकी प्रोसेस करेपर्यंत। नंतर इथे एक टोप तापायला ठेवायचा, त्यामध्ये बघा 1 ग्लास साबुदाण्यासाठी 4 ग्लास पाणी पुरेसं होतं, पण कमी जास्त पडायला नको म्हणून इथे मी 6 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। ते चांगलं कडकडीत गरम करून ठेवायचं झाकण ठेवून। गरम झाल्यानंतर त्यातलं पुन्हा मी 2 ग्लास पाणी बाजूला काढून ठेवणार आहे। ते कशासाठी काढते हे पुढे व्हिडिओ तुम्हाला समजेलच। तर 2 ग्लास मी त्याच्यातून पुन्हा मी पाणी काढून ठेवलेलं आहे, गरम असल्यामुळे मी चमच्याने काढले। आणि त्यानंतर जे भिजवलेले साबुदाणे होते ते मोकळे करून घेतल्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचे। जो नाश्त्याचा चमचा आहे तो 1 ते 1.5 चमचा मी इथे मीठ टाकलेला आहे। हिरवी मिरची मी बारीक ग्राइंड करून त्यामध्ये मी ॲड केलेली आहे, तुम्ही हवं तर स्किप करून लाल तिखटही टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। त्यानंतर हे चांगलं शिजवून मिक्स करून घ्यायचं आहे। अर्धवट शिजल्यानंतर जो बटाट्याचा किस आपण 15 ते 20 मिनिटासाठी तुरटीच्या पाण्यात ठेवला होता, तुम्ही बघू शकता अगदी पांढरा शुभ्र दिसते, लालसर असा पडलेला नाही आहे। तो आपल्याला व्यवस्थित असा निथळून पिळून त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं असं पातळसर, जास्त घट्ट होऊ द्यायचं नाही किंवा जास्त पातळही ठेवायचं नाही। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी प्रोसेस करायची आहे। तुम्ही बघू शकता, हे बघा त्याची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे। तर जे 2 ग्लास पाणी मी गरम साईडला काढलं होतं तर ते काही मला लागलेलं नाही आहे। तर इथे व्यवस्थित परफेक्ट असं 4 ग्लास पाणी पुरेसं झालेलं आहे। जर खूप दाटसर किंवा घट्टसर असं बॅटर झालं तर ते गरम पाणी तुम्ही तिथे ॲड करायचं आहे। तर मला ते काही गरज वाटली नाही, त्यामुळे मी तसंच ठेवलं। हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आणि जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही, थोडं नॉर्मल थंड झाल्यानंतर आपल्याला करायला घ्यायचे। उन्हामध्ये असं मॅट अंथरून त्यावर प्लॅस्टिकचा कागद अंथरायचा आणि असं चमच्याने ते बॅटर थोडं थोडं टाकून गोलाकार शेप द्यायचा आहे। तर असे हे एवढे पापड छान होतात। दुसऱ्या दिवशी हे पलटी करायची, छान कडकडीत 2 ते 3 दिवस सुकवायचे आणि हवाबंद डब्यात ठेवायचे आणि असे तेल गरम करून त्यामध्ये तळायचे। एवढे छान दुप्पट फुलणारे हे साबुदाणा पापड, 1 ग्लास साबुदाणामध्ये मी बघा 70 ते 80 हे पापड तयार होतात, छोट्या साईजचे धरले तर। आणि जास्त जाड नाही जास्त पातळ नाही, असे एवढे पांढरे शुभ्र पापड नक्की ट्राय करून